हाय मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी फेस सोप कसा तयार करायचा। आजकाल खूप केमिकल प्रोडक्ट वापरले जातात आणि ते आपल्या स्किनसाठी खूपच इफेक्टिव्ह नसतात आणि त्याच्याने आपली स्किन डॅमेज होते, हे लक्षात ठेवा। त्याच्यामुळे आपण स्वतः घरच्या घरी सोप करून आपल्या स्किनची काळजी घेऊ शकतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग आज आपण घरच्या घरी साबण कसा तयार करायचा सांगते। तर सर्वप्रथम आपण बघूया साहित्य, सामान काय काय लागेल। तर सोप बेस, रोज वॉटर, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, मुलतानी माती, चंदन पावडर, ऑरेंज पील पावडर, मुलेठी पावडर, बीटरूट, कॉफी, हळद, बेसन, तांदळाचे पीठ, मसूर डाळ पावडर आणि बस एवढं सामान लागतं। त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता स्टेप बाय स्टेप आपण बघूया की सोप कसा तयार करायचा। तर सोप बेस जो असतो तो मेल्ट करा। सोप बेसचे तुकडे एका भांड्यात टाका। भांड्यात म्हणजे त्याची प्रोसेस काय करायची तर डबल बॉयलर मेथडचा वापर करा। एका भांड्यात पाणी गरम करायचे व दुसरं भांडं ठेवून त्यात सोप बेस मेल्ट करायचा। लक्षात ठेवा, महत्त्वाची टीप आहे, डायरेक्ट गॅसवर ठेवू नका, हे सर्व मॅटर जळू शकते। नंतर त्यात सर्वसामान्य जे इन्ग्रेडियंट्स सांगितले मी तुम्हाला आता ते सगळे ॲड करायचे। पण ते कधी जेव्हा सगळा बेस मेल्ट झाल्यावर त्याच्यामुळे 1 टीस्पून रोज वॉटर, 1 व्हिटॅमिन कॅप्सूल, आपल्या चॉईसनुसार ग्लो येण्यासाठी पील पावडर, ऑरेंज पील पावडर, ॲक्नेसाठी हळद, मुलतानी माती, स्क्रबसाठी कॉफी, अजून बेसन पीठ आणि मी तुम्हाला जे इन्ग्रेडियंट्स सांगितले ते इन्ग्रेडियंट तुम्ही थोडे अर्धे चम्मच टाका, पूर्ण टाकू नका। एक ज्या आपण जेवढे पावडर जास्त घेणार, पावडरने साबण तुटतो, त्यामुळे जास्त पावडरचं प्रमाण कमी घ्या। हे सर्व जे आहे बॅटर, हे सगळं तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट मिक्स करायचे आणि गाठी राहू द्या याची काळजी घ्या। ते बॅटर हलवत राहा आणि हे मिश्रण थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतर साबणाच्या मोल्डमध्ये ओता। बबल येऊ नये म्हणून हलकं टॅप करायचं त्यावर आणि 2-3 तासमध्ये सेट होऊ द्या आपल्या रूम टेम्परेचरनुसार। पूर्ण हार्ड झाल्यावर बाहेर काढा। आपला सोप आता रेग्युलर वापरण्यासाठी तयार आहे। कसा आवडला व्हिडिओ? छान। महत्त्वाचे टिप्स, पावडर जास्त टाकू नका। मी तुम्हाला आधीही सांगितलं की साबण तुटू शकतो। 1 किंवा 2 टीस्पूनपेक्षा लिक्विड पण जास्त वापरू नका। ग्लिसरीनचा पण वापर आणि स्किन एक इम्पॉर्टंट सेन्सिटिव्ह असेल तर हळद कमी वापरा, कारण प्रत्येकाची स्किन सारखी नसते। सेन्सिटिव्ह स्किनसाठी हळदचा वापर तुम्ही कमी केला तर अतिउत्तम राहील। त्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मी तुमच्यासाठी पुढे एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे।